ठाणे में उल्लासनगर की मध्यवर्ती पुलिस ने ड्रग्स का कारोबार करने वालों के खिलाफ कार्रवाई तेज कर दी है। कार्रवाई के दौरान एक के बाद एक करके 3 तस्करों को पुलिस ने गिरफ्तार कर बड़ी कामयाबी हासिल की है। पकड़े गए तस्करों के पास से 3,18,500 रुपए कीमत का सामान बरामद किया गया है। पुलिस की इस कार्रवाई से ड्रग्स कारोबारियों में हड़कंप मचा हुआ है। मध्यवर्ती पुलिस ने गत 11 अप्रैल को आकाश प्रेम पंजवाणी, जिसकी उम्र 26 साल है, उसको एमडी पाउडर के साथ गिरफ्तार कर उसके पास से 1,92,500 रुपए कीमत का सामान बरामद किया। सुनिए इस मामले में पुलिस ने क्या कुछ कहा। मध्यवर्ती पोलिसांच्या हद्दीमध्ये गेल्या काही दिवसापासून आम्हाला 30 ते 40 जण गांजा किंवा इतर अंमली पदार्थ सेवन असलेले मिळून आले होते। त्यानुसार माननीय पोलीस आयुक्त सरांनी आदेश दिले होते की कोण गांजा किंवा एमडी इतर नशीले पदार्थांच्या बाबतीत माहिती काढा। त्यानुसार आमची डीबी टीम एपे सावंत, चिटणीस साहेब यांना माहिती मिळाली आणि माहितीच्या आधारे आपल्या उल्हासनगर परिसरातून आपल्याला एकूण 2 आरोपी मिळाले होते। त्यात 6 किलो गांजा होता, ज्याची किंमत 72,000 होती आणि त्याच्यानंतर आपल्याला एक 10 ग्रॅम एमडी मिळालं होतं। त्या एमडी मध्ये जिच्याकडून घेतला ते अजून आम्हाला 2 मिळाले होते। असे 3 एमडी मध्ये आणि 1 गांजामध्ये मिळाले आणि गांजामध्ये 72,000 रुपयाचे गांजा आहे आणि एमडी मध्ये टोटल 3,18,000 रुपयाचा आपण एमडी व इतर साहित्य देऊन जप्त केले आहे आणि 3 आरोपींना आपण अटक केलेली आहे। गांजा विक्री करण्यासाठी कुठून आलेला कोण आरोपी होते यांची पार्श्वभूमी? आम्हाला जे गांजा विक्री जो मिळालेला आहे व्यक्ती तो बाहेरून गांजा आणत होता अशी माहिती मिळते बाहेर राज्यातून। तर त्याबद्दल आमचा शोध सुरू आहे। आरोपीची नावं आहेतच। याच्यामध्ये सोमनाथ धर्मा जो गांजा विक्री करणारा आहे त्याचं नाव आहे सोमनाथ धर्मा सोनवणे आणि जो एमडी मिळालेला आहे त्या एमडी मध्ये एकूण 3 आरोपी आहेत। त्या 3 आरोपीचे नाव आहेत आकाश प्रेम पंजवाणी, रोहित अशोक कुमार गुप्ता आणि समीर जेठा खत्री अशी हे 3 आरोपींची 3 आरोपी एमडी मध्ये आणि 1 आरोपी गांजामध्ये असे 4 नाव आहेत। एमडीची किंमत काय आणि एमडी साधारणतः त्याची 1 लाख रुपये किंमत आहे, 10 ग्रॅम आहे आणि तो उल्हासनगर परिसरातून जप्त केला।